इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत BSNL कंपनीच्या अंडरग्राऊंड केबल चोरीचा प्रकार उघडकीला आला होता. या घटनेमुळं दूरसंचार व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच गुन्हे शोध पथकानं तपासाची चक्र वेगानं फिरवली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक माहिती आणि स्थानिक सूत्रांच्या मदतीनं संशयितांचा माग काढला. तपासादरम्यान आंध्र प्रदेशातील टोळी या चोरीमागं असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी विशेष पथकं तयार करून कारवाई करत स्थानिक 3 आणि आंध्र प्रदेशातील 5 अशा एकूण 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील काही संशयित अजून पसार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. नमस्ते. दिनांक 21 जून रोजी आमच्या पोलीस स्टेशनचे DB पथकाचे सद्दाम संधी हे रात्री पेट्रोलिंग दरम्यान त्यांना BSNL ऑफिस ते SD स्टँड या दरम्यान काही वर्कर लोक खांदताना रोडच्या कडेला दिसले. त्यांना संशय आला. त्यांना पकडण्यात आले. त्यावेळेस समजले की BSNLचे जे सार्वजनिक मालमत्तेचे जे काही केबल आहे ते चोरण्याचा ते प्रयत्न करत होते. आणि मग तपासात लक्षात आलं की ती आंध्र प्रदेशची टोळी आहे, बाहेरून येत आहेत आणि ह्या पद्धतीच्या चोऱ्या करून केबलमधली जे कॉपर आहे ते चोरी करण्याचा प्रयत्न करतात. मग ह्याच तपासामध्ये आम्ही ज्यावेळेस गुन्हा दाखल करून तपासात घेतला त्यावेळेस DB पथकाचे PSI साने साहेब, त्याचबरोबर त्यांचे हवालदार सुनील अनिल चव्हाण, त्याबरोबर गणेश संधी, सुकुमार बारगाले, राजकुमार पाटील, प्रमोद चव्हाण, पवन गुरव, अरविंद माने, तुषार सूर्यवंशी, सुमित पाटील हे सर्व तपास पथकाने खूप मेहनत घेऊन हे चोरी करणाऱ्या लोकांची नावंसुद्धा ते सांगत नव्हते. त्यांचे आधार कार्ड मिळून ओळख पटवून घेतली. ओळख पटवून त्यांनी कुठे हा चोरीचा माल गेला, पुणे येथे यांनी चोरीचा माल दिला होता. तो 100% रिकवर करून आज कॉपर हे जे काय आहे त्या केबलमधलं ते पूर्ण रिकवर करून आज आम्हाला यश आलेलं आहे. अशा पद्धतीचे केबल चोरी करण्याच्या ज्या काही टोळी आहेत त्या या भागामध्ये जर सक्रिय असतील, त्या भागातले जे काही गुन्हे दाखल झाले असेल त्या पद्धतीचेही आम्ही आणखी तपास करून उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. या कारवाईत सुमारे 2,65,000 रुपये किमतीची BSNL कंपनीची अंडरग्राऊंड केबल हस्तगत करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने, सहाय्यक फौजदार संदीप सावंत, पोलीस हवालदार अनिल चव्हाण, गिरीश कांबळे, सुदाम बळवंत, राजकुमार पाटील, प्रमोद चव्हाण, पवन गुरव, अरविंद माने यांनी सहभाग घेतला.